N24 मराठी न्यूज चॅनलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे विट्यातील 8 वर्षाचा बेपत्ता शालेय विद्यार्थी अखेर सापडला। नातेवाईकांनी मानले न्यूज चॅनलचा आभार। मुलाला पाहताच आईने हंबरडा फोडला। विटा शहरातील तासगाव रोड येथील कामानिमित्त विटा शहरात बिहार येथून एक कुटुंब विटा येथे आलं होतं। काल शुक्रवारी सकाळी 11 वाजता घरातील सगळी कामाला गेल्यानंतर या कुटुंबातील प्रिन्स संजय राय हा 8 वर्षाचा शालेय विद्यार्थी घरातूनच सायकल घेऊन गेला होता, परंतु तो पुन्हा परत आला नाही। त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आमचा मुलगा बेपत्ता झाला आहे, तो सापडत नाही असं म्हणत शुक्रवार आणि शनिवार सलग 2 दिवस विटा शहरासह आजूबाजूला सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही। शेवटी प्रिन्स यांच्या नातेवाईकांनी विटा पोलिसात धाव घेतली व या संदर्भात घडलेली सर्व घटना विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण यांना सांगितलं। त्यानंतर त्यांनीही तपास कामी विट्यातील खानापूर रोड येथे तो सायकलवरून जात असताना आईच्या निदर्शनास तो मुलगा आला आणि नातेवाईकांनी धावत जाऊन त्या मुलाला ताब्यात घेतलं। बातमीच्या प्रसिद्धीमुळे अनेकांनी हाच मुलगा असल्याचे सांगितलं। विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण व विटा पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर यांनी त्या मुलाकडे चौकशी केली व नातेवाईकांना समज देऊन त्या मुलाच्या नातेवाईकांकडे तो मुलगा सुपूर्द केला। तरी घरातील नातेवाईकांनी सुद्धा आपल्या मुलांकडे वेळेत लक्ष द्यावं असंही पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर यांनी सांगितलं। तर नातेवाईकांनी N24 मराठी न्यूज चॅनल विटा प्रतिनिधी शिराज शिकरगार यांचे आभार मानले। आमचा मुलगा मिळाला यातच आम्हाला आनंद आहे। नहीं कुछ नहीं बोल रहा है। मैं बोल रहा बोल रहा हूँ कि किधर था समझ में ना था तो बताए भाई बोल नहीं डालूंगा अंदर सब किधर गए था तो लेके चलेंगे घर पर, नहीं तो मैं अंदर रखूँ। किधर गए था बोल और किधर था मेरे कुछ नहीं बोल रहा है। पता चला ठीक है जाओ दे कैसा है वहाँ सब तुम्हारा मिल गया, नहीं तो कोई उठा के ले जाता तो क्या करते? लगाया स्कूल दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।